आक्रोश मराठी न्यूज, जनसामान्याचे हक्काचे व्यासपीठ। कुसुंबी गावाला पाणीटंचाईतून दिलासा, युवा नेते राम कदम यांच्या प्रयत्नांतून आणि लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने टँकरने पाणी वाटप। यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे ग्रामीण भागात पाण्याचे तीव्र दुर्भिक्ष जाणवत आहे। हीच गंभीर बाब ओळखून क्षेत्र कुसुंबी गावची पाण्याची अडचण दूर करण्यासाठी येथील धडाडीचे समाजसेवक व युवा नेते श्री रामदादा कदम यांनी विशेष पाठपुरावा केला होता। त्यांच्या या विनंतीला मान देऊन आणि कुसुंबी ग्रामपंचायतीचे सरपंच श्री मारुती बापू चिकणे यांच्या विशेष सहकार्याने गावात मोफत टँकरने पाणी वाटप करून ग्रामस्थांना मोठा दिलासा देण्यात आला। हा कौतुकास्पद सामाजिक उपक्रम लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष श्री विनोददादा पार्टे यांच्या वतीने राबवण्यात आला। गावच्या मुख्य चौकात आणि वाड्या वस्त्यांवर टँकरचे आगमन होताच महिला वर्गाने व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले। या पाणी वाटप प्रसंगी गावातील प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवर मारुती बापू चिकणे सरपंच कुसुंबी, रामदादा कदम युवा नेते व समाजसेवक, एकनाथ सुतार पोलीस पाटील कुसुंबी, सौ सुमन गोविंद चिकणे ग्रामपंचायत सदस्य, यदू चिकणे समाजसेवक, संतोष चिकणे समाजसेवक, गोविंद चिकणे यांच्यासह गावातील महिला वर्ग व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता, मात्र युवा नेते राम कदम यांनी आमची अडचण ओळखून लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गावात पाणी उपलब्ध करून दिले। या संकटसमयी धावून आलेल्या सर्व लोकप्रतिनिधींचे आणि संस्थेचे आम्ही आभारी आहोत, अशा भावना कुसुंबीतील महिला व ग्रामस्थांनी व्यक्त केल्या। आक्रोश मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी मोहन खुडे। दरम्यान टंचाईमध्ये लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आपल्या गावातील आजोळे जे आपले विनोददादा यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये ज्या गावाला टंचाई आहे पाण्याची ते स्वतःच्या खर्चातून पाणी पुरवठ्याची व्यवस्था केलेली आहे। हे पिण्याचं पाणी कुठलीमध्ये आपल्याला त्याची इथे एक टँकर पडलेलं आहे। आपण विनंती केली तरी आपल्याला टँकर आपलं खास सहकार्य जे आपल्या राम कदम यांनी पण केलेलं आहे। त्यांचं तिथं काही संपर्क चालू असतो, त्यांच्या दादांचे माझा संपर्क असतो, परंतु आपल्याला आता पाणी मिळते आपण खरंच एक चांगलं दान आहे। पाणी म्हणजे आपलं अतिशय मौलिक दान आहे। त्याबद्दल आपण ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि सर्व धन्यवाद मानत आहोत। पाण्यासाठी त्यांची वेळोवेळी आपल्याला सहकार्य मिळावं अशी विनंती करतो। आणि दादांचं त्यांच्यासाठी उपचार झाले होते, त्याच्यावरती ॲडमिट होते, त्यांचं गाडी सगळं प्रार्थना करतो त्यांचं आयुष्य चांगलं राहावं।